नमस्कार. ओनली जीके अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. पोलीस भरतीमध्ये एका मार्काने सुद्धा रिझल्ट जातो हे आपल्याला माहिती आहे. म्हणूनच आम्ही घेऊन आलो आहोत मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांमधील सर्वात महत्त्वाचे प्रश्न. पोलीस भरतीचे 100% संभाव्य प्रश्न आणि शॉर्ट ट्रिक्स मिळवण्यासाठी आताच खाली लाल बटन दाबून सबस्क्राईब करा. लक्षात ठेवा, योग्य मार्गदर्शन हेच यशाचं गुपित आहे. अचूक तयारीसाठी आणि दररोज नवीन सराव संचासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुमचा सराव कधीही थांबणार नाही. चला तर मग सुरू करूयात. बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, कोविड-19 महामारीमुळे परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी खालीलपैकी कोणते अभियान राबवण्यात आले होते? सर्वांनाच माहिती आहे, कोविड-19 महामारीमुळे लॉकडाऊन लागलेले होते. परदेशात काही लोक भारतामधले अडकून बसले होते. तर महामारीमुळे परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी खालील पर्यायापैकी कोणते अभियान राबवण्यात आले होते? बघा पर्याय: ऑपरेशन आहट, ऑपरेशन कावेरी, ऑपरेशन सद्भावना, ऑपरेशन वंदे भारत. तुमचं बरोबर उत्तर तुम्ही कमेंट करायचं आहे मित्रांनो. तर आपण बघूया त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ऑपरेशन वंदे भारत. कोविड-19 महामारीमुळे परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी ऑपरेशन वंदे भारत हे अभियान राबवण्यात आले होते. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील संकटग्रस्त महिलांनी तातडीने आवश्यक माहिती व सहाय्य मिळवण्यासाठी खालीलपैकी कोणती टोल फ्री हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे? महाराष्ट्रातील संकटग्रस्त महिलांसाठी खालीलपैकी कोणती टोल फ्री हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे? पर्याय बघा: 141, 181, 281, 228. तर यापैकी उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 181. 181 हा टोल फ्री हेल्पलाईन नंबर महाराष्ट्रातील संकटग्रस्त महिलांनी तातडीने आवश्यक माहिती व सहाय्य मिळवण्यासाठी सुरू केला आहे. यानंतरचा प्रश्न आहे, पंकज अडवाणी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पर्याय बघा: बुद्धिबळ, बिलियर्ड्स, नेमबाजी, बॅडमिंटन. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बिलियर्ड्स. पंकज अडवाणी हे नाव बिलियर्ड्स या खेळाशी संबंधित आहे. यानंतरचा प्रश्न आहे, ओम मित्र खालीलपैकी काय आहे? ओम मित्र दिलेल्या पर्यायापैकी काय आहे? तर बघा, पर्याय आहेत महिला पायलट, महिला रोबोट, क्षेपणास्त्र, अंतराळ मोहीम. तर दिलेल्या पर्यायापैकी आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, महिला रोबोट. ओम मित्र म्हणजे महिला रोबोट. यानंतरचा प्रश्न आहे, 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? पर्याय आहेत कुमार विवेक, अरविंद पनगारिया, NK सिंग, YK रेड्डी. तर यापैकी उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अरविंद पनगारिया. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत अरविंद पनगारिया. नेक्स्ट प्रश्न बघू, स्वच्छ मूक अभियानाअंतर्गत महाराष्ट्राचा स्माईल ॲम्बेसिडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? पर्याय बघा: विराट कोहली, रोहित शर्मा, शुभम गिल, सचिन तेंडुलकर. तर दिलेल्या पर्यायापैकी उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सचिन तेंडुलकर. स्वच्छ मूक अभियानाअंतर्गत महाराष्ट्राचा स्माईल ॲम्बेसिडर म्हणून सचिन तेंडुलकर यांची नियुक्ती केली आहे. यानंतरचा प्रश्न आहे, राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणत्या विद्यापीठाकडून D.Litt पदवी प्रदान करण्यात आली आहे? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणत्या विद्यापीठाकडून D.Litt पदवी प्रदान करण्यात आली आहे? तर पर्याय आहेत मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, DY पाटील विद्यापीठ, कोल्हापूर विद्यापीठ. तर दिलेल्या पर्यायापैकी आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, DY पाटील विद्यापीठ. राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना DY पाटील विद्यापीठाकडून D.Litt पदवी प्रदान करण्यात आली आहे. यानंतरचा प्रश्न बघा, नेत्रभिंग अपारदर्शक होणारा डोळ्यांचा विकार कोणता आहे? पर्याय बघा: काचबिंदू, रातांधळेपणा, मोतीबिंदू, वृद्धदृष्टिता. तर दिलेल्या पर्यायापैकी उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मोतीबिंदू. नेत्रभिंग अपारदर्शक होणाऱ्या डोळ्यांचा विकार मोतीबिंदू हा आहे. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? पर्याय बघा: श्रीमती अर्चना त्यागी, श्रीमती रश्मी शुक्ला, श्रीमती प्रज्ञा सरवदे, श्रीमती श्रीदेव गोयल. तर आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, श्रीमती रश्मी शुक्ला.
महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला ह्या आहेत. यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्रातील विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? पर्याय 288, 278, 448, 78. तर दिलेल्या पर्यायापैकी आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 78. महाराष्ट्रातील विधान परिषदेची सदस्य संख्या ही 78 एवढी असते. यानंतरचा प्रश्न बघा, पुढील शब्दाचा योग्य समानार्थी शब्द निवडा. संरचना या शब्दाचा आपल्याला योग्य समानार्थी शब्द निवडायचा आहे. पर्याय बघा, नजाकत, भूमिका, भूषण, ठेवण. तर दिलेल्या पर्यायापैकी उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ठेवण. संरचना या शब्दाचा समानार्थी शब्द आहे ठेवण. नंतरचा प्रश्न आहे, पेटीतील नाणी मुलांना दाखवली या वाक्याचा प्रयोग ओळखा. पेटीतील नाणी मुलांना दाखवली या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. बघा पर्याय, सकर्मक कर्तरी, सकर्मक भावे, अकर्मक कर्तरी, कर्मणी. तर दिलेल्या पर्यायापैकी आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कर्मणी. बघूयात नंतरचा प्रश्न, मराठी नवकाव्याचे प्रणेते कोणास म्हटले जाते? पर्याय बघा, आरा देशपांडे, BC मर्ढेकर, विवा शिरवाडकर, पद्मजा गोळे. तर दिलेल्या पर्यायापैकी आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, BC मर्ढेकर. मराठी नवकाव्याचे प्रणेते हे BC मर्ढेकर यांना म्हटले जाते. यानंतरचा प्रश्न आहे, फू बाई फू हे आत्मचरित्र कोणाचे आहे? बघा पर्याय, विठ्ठल उपम, यदुनाथ दत्ते, अच्युत गोडबोले, वसंत जोशी. तर दिलेल्या पर्यायापैकी उत्तर आहे विठ्ठल उपम. फू बाई फू हे आत्मचरित्र विठ्ठल उपम यांचे आहे. पर्याय क्रमांक 1, विठ्ठल उपम हे आपलं बरोबर उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न बघूयात, पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्दांची जोडी विरुद्ध अर्थांची नाही? पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्दांची जोडी विरुद्ध अर्थांची नाही? तर बघा पर्याय, स्वाधीन, पराधीन, द्वेषचा विरुद्धार्थी स्नेह, नंतर आहे अलगचा विरुद्धार्थी विलग, सत्वर, त्याचा विरुद्धार्थी आहे सावकाश. तर दिलेल्या पर्यायापैकी आपलं बरोबर उत्तर कोणतं असणार आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अलग, विलग. पुढील पर्यायांपैकी शब्दांची जोडी विरुद्धार्थांची नाही असा पर्याय कोणता आहे? तर अलग, विलग हा पर्याय आपलं बरोबर उत्तर आहे. मित्रांनो, जिद्द आणि चिकाटी असेल तर वर्दी नक्कीच मिळते. असेच महत्त्वाचे प्रश्न रोज सोडवण्यासाठी आताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुमची एकही सराव चाचणी मिस होणार नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.